स्मृती चषक जे शिवतीर्थ वाशेगाव येथे सामने झाले होते त्या सामन्यामध्ये हा संघ मात्र विजेता ठरलेला होता. विराट 11 करावेनगर. तसेच इच्छा असेल तर या सामन्या अगोदरच इथे सामने झाले होते तिथे हा संघ जवळजवळ जिंकण्याच्या जवळपास होता. असा चांगला खेळ मात्र विराट 11 करावेनगरचा होतो. तर पाहुण्यांचं तसेच तमाम प्रेक्षकांचं या दुधा रोशनीमध्ये भाजप स्मृती चषकामध्ये वर्ष पर्व 3 मध्ये हार्दिक स्वागत करत घेऊन जातो. ऑन द टॉस करावे विराट 11 ही डिसाइड फील्ड फर्स्ट. अहमदनगर ते फ्रेंड्स कोपरखेड संघ त्यांच्या आघाडीत जोडी निलेश आणि गौरवच्या जोडीने आपण पाहतात. तर माझ्या साथी जोडल्यात एक बुलंद आवाज मनोज पाटील याच्या 5 षटकानंतर ते येतीलच. त्यापर्यंत उमेश पाटील एक चांगला स्कोरर त्यांची आवाजही चांगली आहे. एक अंडरआर्म क्रिकेट या चांगला खेळतो उमेश पाटील मॅन फ्रॉम जुगाव. तर जवळ पहिल्या षटकासाठी बली हा एक जबरदस्त धूर्त गोलंदाज आहे. याची विविधता जबरदस्त चेंजेस चांगला करतो. दिशा मात्र व्यवस्थित सामना सुरू होण्याचा विराट योगेश भोईर कडून इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. लेट्स स्टार्ट टू गेम. पॉइंट कव्हर. सन्मान्य रामनाथ भोईर साहेब आपला मंचावर हार्दिक स्वागत आहे. पहिला चेंडू खेळणार निलेश. बळीचा चेंडू राईट ऑफ द विकेट. चेंडू फोलेंचा चेंडू जबरदस्त पिचिंग होतं. चेंडू टप्पा त्याचा काहीतरी स्विंग होता. बीट झालेलं पहिल्या चेंडूवर. सुरेख अशी गोलंदाजी सुरुवात बळीची. हॅलो नंतर तर बघूया पॉइंट कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर. बली येतो राईट ऑफ द विकेट. सुंदर टप्पा मी म्हटलं ते एक चतुराशी गोलंदाज आहे. एक जबरदस्त आपण पाहिलं होतं लार्सन न्यूझीलंडचा हा त्याच प्रकारचा गोलंदाज 1995-2000 दरम्यान हा लार्सन ज्यापर्यंत गोलंदाजी टाकायचा न्यूझीलंडकडून तशीच एकदम गोलंदाजी एक कंजूष गोलंदाजी टाकताना हा बली लवली 2 चेंडू सटीक लाईन देत. टप्पा अचूक आहे आणि दिशा मात्र योग्य ठेवल्या. गवली लाईन बाय बली. विराट 11 करावे नगर. शॉट स्क्वेअर अँड शॉट मिड विकेट इज अनदर इनसाइड द सर्कल ऑफ डाउन साइड. बघूया थोडंसं मध्ये वायडिश डीप लॉंग ऑफला क्षेत्र त्याला वायडिश केलं जातं आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्याला हटवून सिली मिडाफला सुशांतला अक्षयला मात्र नेलेलं आहे. हे थोडंसं चेंजेस आणि पॉइंटला त्याला कव्हरला घेऊन घेतो वायडिश राईट आर्म ऑफ द विकेट. ओ लवली बॉलर. व्हॉट अ सुपर सो ब्युटिफुल डिलिव्हरी. टप्पा सुरेख ठेवलेला आहे. बीट केलेला आहे. 3 चेंडू निर्धाव. थोडंसं दडपण वाढलं जातं निलेश. वंडरफुल. या सातत्याने 2016-2001 एक घातक ठरलाय. वय जसं वाढते तशी याची धार मात्र गोलंदाजी वाढत चालली बलीची. राईट आर्म ऑफ द विकेट. टप्पा पडला त्याने पुन्हा चौथा बॉल. चेंडू निर्धाव. सुपर साईडची लाईनर लेंथ. लवली 4 चेंडू निर्धाव सलग. व्हॉट अ परफॉर्मन्स. व्हॉट अ व्हॅरिएशन ऑफ द गोलंदाजीचं बळी. कौतुक करायला लागतं कारण जसं वय वाढल्यानंतर काय धमक कमी होतं ती बिलकुल जाणार. तिची उलटी धार मात्र वाढत चालली बलीची. थोडंसं मात्र विचार केला जाते. आनंद बरोबर तर थोडंसं विचार केला तर फिल्डिंग 5व्या चेंडूला कोणतं पुनरुत्त करावं. तसेच फिल्डिंग पहिल्या अगोदर बदलली होती त्या पुनरुत्त केलं आहे. परत त्याच ठिकाणी जातं डीप लॉंगरला बायडिश करून आणि जो सिलीम मिडापला होता अक्षय त्याला घेतलं जातं इनसाइड सर्कल शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 550 बॉल ओव्हर. ओ सुपर वंडरफुल गोलंदाजी. 5वा चेंडू सटीक लाईनर लेत. 5 चेंडू. बघूया या 3ऱ्या सामन्यात भारतीय स्मृती चषकाचा पहिला मेडल ओढ जातो का. निर्धाव षटक जाण्याची संधी निश्चित आहे बलीला कारण 5 चेंडू निर्धाव. अडचणीत येतो फ्रेंड 11 कोपर खेळणं. बघूया जागेच ठेवल्या. फुटवर कुठेतरी बोलायला लागत नाही. फुटवर बोलायला पाहिजे ते बिलकुल हालत नाही. ही थोडीशी मात्र काय जखडून ठेवल्यात. खरोखर मर्यादा ठेवल्यात. बांधून ठेवल्या निलेशला. निलेश खरमाले थोडंच कॉस्ट ठेवलं. 5 चेंडू निर्धाव. चान्स पडतो मेडन ओव्हर. संधी असेल राईट मोर एक्स्ट्रा कव्हर ट्राय केलं. एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर एक धाव. चेंडूला येऊ दिला त्याला अप ड्राईव्ह केलं होतं कव्हरच्या आणि एक धाव घेत हे षटक मात्र निर्धाव जात नाही. बिनगडीबाद एक अशी खराब सावकाश सुरुवात होते फ्रेंड्स 11 कोपरखेड आणि पिकीचं कौल आणल्यानंतर फलंदाजी प्रथम करताना. तोपर्यंत मधुर गीत असेल घेऊन डीजे. शांतपणे वाजलेलं चांगलं गीत डीजेचं खूप खूप आभार. तर एक षटकामध्ये पहिलं पापाचं षटक खणखणीत टाकलं होतं. लाईन अँड सटिक एक सुपर वेल. कोणती मात्र गतीमध्ये लांब ठेवलं होतं आणि भार मारा केला होता सटिक लाईनचा. लवली चेंज ऑफ द पेस. पहिले चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप फुलनेचे आणि दुसरा मात्र इज अ चेंज ऑफ द लेग ब्रेक. इज वळवला होता चेंडू हा 3रा. सुपर बॉलिंग बाय बली.
विराट 11 करावे नगरकडून गोलंदाज टाकताना दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज दीपक. डावखुरा गोलंदाज सातत्याने हाही बली, त्याच्यानंतर याच्यावर गोलंदाज टाकणं तेवढंच वय जवळजवळ थोडंसं जास्त असेल दीपकचं. डावखुरा गोलंदाज आहे, चांगला स्पिन आहे, नॅचरल आउट स्विंग टाकून हा थोडासा उजव्या फलंदाजांना सतावत असतो. लेफ्ट हँड विकेट. हा चेंडू पहिल्या चेंडूला येऊ दिला तर बॅटचा फेस हलकासा ऑफ करून ऑफ ड्राईव्ह करताना एक धाव मात्र काढतो निलेश. आपल्या खात्यात 2 संघ ही 2 वर फ्रेंड्स 11 कोपरखेडणे. आजची दिवसा रात्री ती तिसरा सामना. पहिला बोनकोड 11, त्याच्यानंतर दुसरा सामना श्रीकृष्ण दिवा संघाने मात केली ते इच्छापूर्ती वशीवर लोस मॅचवर हा मात करताना अक्षरशः अडचणीत होता. बघूया क्रिकेट आणि तिसरी आज दिवसा रात्रीचा खेळ आपण दुधारोषण पाहतोय बालचंद्र स्मृती चषकामध्ये. खरोखर 2 भावांनी वैभव भोईर आणि यतीन भोईरने 37 वर्ष आपल्या घेऊन येतोय की बाल आपल्या वडिलांना एक चांगला फुलटॉस आणि फुलटॉसला जबरदस्त मार गौरवचा. 1 बाउंड्री फुफो ओपन द अकाउंट बाय गौरव 4 ने आणि 4 धाव संघ वाढला जातो फ्रेंड्स 11 कोपर खेळण्यात. बिनगडी बादचा डीजे चांगले गीत. तर अजिंक्य पाटीलची कमतरता कारण ओपनिंगला यायला ना तर मिलिंदला मात्र मध्ये राहायला लागतो कारण अजिंक्यची उणीव थोडीशी बसू शकते. 6 धावा लागते दाफळकर. नफल सिंग दीपक गौरव तर बॅग वळला, त्याच्यानंतर हुक केला, जबरदस्त फटका जरूर आहे पण सीमित असं ग्राउंड असल्यामुळे हा 180 चा ग्राउंड जर 360 चा ग्राउंड असतं तर हा मोठा फटका चौकारच्या दिशेने गेला असता. पहिला दुसरा वर आहे. 3 चेंडू आतापर्यंत दुसऱ्या पावलपचे झालेले आहेत. बघूया चेंडू बागॅप झालेला आहे आणि नवीन चेंडू देण्यात येईल कारण पावपाचं दुसरं षटक आहे. 3 चेंडू झालेले आहेत. मिलियन येतात चेंडू निवडण्यासाठी कारण चेंडू हुक केला होता. शॉर्ट ऑफचा चेंडू लगेचच ओळखला होता, गतीला ओळखला होता, बॅकफुटवर गेला आणि त्याला सरळ फेकून दिलं होतं. हुक करताना 1 धावसाठी गौरव पोचतो वैयक्तिक 5 वर आणि प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान कोपरखेडणे फ्रेंड्स 11 पोहोचलाय बिनगडी बाद 7 वर 7 विदाउट लॉस. सेकंड चेंडू मात्र चॉईस नसेल, इथूनच चेंडू पुरवण्यात येईल याची दक्षता घ्या. आणि आपण पाहतो लक्ष्मण रेषा जे आखलेले आहे त्या बाद झाल्यानंतर फलंदाज जसं त्या अगोदर येण्याच्या क्रॉस करण्याचा तर इथला डगआउट मध्ये फलंदाज नव्याने जाईल नवीन फलंदाजासाठी तो क्रॉस करण्याच्या अगोदर जाणं अतिशय महत्वाचं असेल कारण आंतरराष्ट्रीय नियमप्रमाणे टाइम आउट हा विकेट मात्र खेळणाऱ्या फलंदाजापर्यंत बाद देण्यात येईल याची दक्षता घ्या. बघूया 7 धावा लागतात. कुठेतरी खामोश ठेवलेलं पहिलं सामना झाला होता, मोठ्या धावांचा सामना पाहायला मिळाला होता प्रेक्षकांना. आपण जसं दुसरा तिसरा सामना कुठेतरी लॉस करीन हेलिकॉप्टर शॉट सजवले लंगापला क्षेत्ररक्षण दूर होतं जोपर्यंत फील्ड केले क्षेत्ररक्षण 2 धावा थोडासा मात्र मायकल श्रीकांतचा फरक होता. चेंडू मात्र जशी पोचते तशा बेल उडवल्या होत्या परंतु उशीर झाला होता. लपली फेक परंतु ताळमेळ चांगला. निलेश आणि गौरवचा 2 आणखी धाव मिळतात. गौरवला 2 धावाने तो पोहोचतोय 7 वर. संघाची धाव संख्या 9 वर. 9 विदाउट पॉइंट कव्हर अँड शॉट वायडिश एक्स्ट्रा कव्हर म्हणायचं वायडिश कव्हर पॉइंट. डीप वायडिश काऊ कॉर्नर म्हटलं जातं. आता नवीन शब्द जर आलेला आहे तर वायडिश डीप लॉंग काऊ कॉर्नर आणि डीप वायडिश लॉंग ऑफ हे शतरंजी सजावट केल्यात. गोलंदाज दुसरं षटक घेऊन आपल्या पहिलं दीपक विराट करावे नगरकडून. चांगला फाईट टायमिंग बेमिसाल. व्हाट अ शॉट बिटवीन डीप अँड लॉंग ऑफ. 6 टू द गौरव. 6 धावा फ्रेंड्स कोपरखेड. लवली शॉट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट अँड लवली ऑफ द डीप अँड लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. डीजे सुपर शॉट. 32 संघ स्पर्धेत आपण यंगस्टार बघितलं तर 10 संघ अजूनही 40+ गेलतील. शुक्रवारी आणि शनिवारी म्हणजे उद्या आणि परवा 40+ 10 संघ उतरतील. हे स्वस्थ शरीर आयुष्यमान म्हणजे ज्येष्ठ खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या सत्रामध्ये उद्या आणि परवा. तर 32 संघ यंगस्टार आणि 10 संघ म्हणजे 42 संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. लेफ्ट हँड होतं विकेट. चांगला फटका टायमिंगचं एक पण कुठेतरी मात्र मर्यादा थोडीशी आढळते गौरवच्या. आणखी एक धाव गौरवला. षटकात चौकार खेळून संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 16. 16 विदाउट लॉस आफ्टर द 2 पॉवर बॉल्स ओव्हर फिनिश्ड. डीजे चांगले गीत.
निलेश विकास टीम मीटिंग घेऊ नका, कारण लांबलं जातं परीक्षेचं ऐकायला. याच्यानंतर 10 वाजता आवाज मात्र थोडस आणखी सावकाश, गीत तर वाजणारच नाही परंतु आवाज समालोचना आपल्या कानापर्यंत थोडस मात्र कमी ऐकू येईल याची दक्षता घ्या. त्यामुळे खेळ जास्त थांबू नका. 12च्या जवळजवळ 12:30 जर आजचे सामने आटोक्यात येतात संपतात तर खरोखरच भारतीय स्मृती आमचं टायमिंगला एक खरोखर तुम्ही सहकार्य केलं असं आम्ही समजू आणि तुमचं येणाऱ्या सहकार्याबद्दल आम्ही स्वागत करू. तोपर्यंत 2 षटकं संपतात. पहिल्यांदा फलंदाजी करता फ्रेंड्स कोपर खेळणे 11 बिनगडीबाद 16. स्थिती खराब होती. पहिलं षटक ते पावपाच्या बलीनं रोखून धरलं होतं. केवळ 1 धाव. पाहिले 5 चेंडू त्याने निर्धाव. शेवटच्या चेंडून निलेश खरमालेनं मात्र 1 धाव काढले. अशा 2 षटकामध्ये चांगले षटक आले. त्याचं श्रेय जाईल गौरवच्या जबरदस्त साऊंड गोड साऊंड ला. बॅट मधून निघाला हा गोड आवाज होता. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. प्रिन्सचा मारा. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षण. चांगला प्रयत्न होता बलीचा. चेंडू छेद सुटलाय. 2 धाव मिळतात निलेशला. पूर्णपणे टर्मिनेट बॉटम एजला लागून गेला होता. सरळ आकाशामध्ये. उंची जास्ती लांबी कमी होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला छेद सुटला बलीकडून. 2 धाव मात्र मिळाल्यात निलेशला. 2 धावसंख्या वाढली गेली. फ्रेंड्स 11 कोपर खेळण्याची 18 वर 18 बिनगडी बाद. पॉइंट कव्हर आणि टीप एक्स्ट्रा कव्हर. डीप लॉंग ऑन डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट शॉट असली मिडम शॉट लेग लेफ्ट हँड राऊंड द विकेट. हा चेंडू आल्या कडेवरून मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू मात्र सुटला. एकदा 2 लागोपाठ जीवनदान मिळून सुदैवी ठरतो निलेश. आजचा दिवस निलेशचा, कारण एक उंच ओळाला झेड बलीला टिपता आलं नव्हतं. आता मात्र ती चूक केलेली आहे. आनंद बालाजी या नावाने प्रसिद्ध डीप पॉइंट लॉंग ऑन लावता. दूर नव्हता. खरोखर जलापर पोचता त्याच्या हातून झेड झालाय. सुदैवी ठरतोय निलेश. 2 धाव मात्र वाढल्या गेल्यात. 1 धाव मिळते फक्त निलेशला. लवली मनगटाच्या साने येऊ दिलं. चेंडूला ओळखलं होतं आणि त्याला हलक्या त्याने फ्लिक केलं होतं. 1 धावेसाठी गौरवनं 1 धाव घोषेच्या रूपानं गौरवला. 1 धावने धाव वाढले गेले. संघ फ्रेंड्स कोपर खेळण्याची 20 वर 20 धावा धाव लागतात. शांत क्रिकेट असं नंतर कुठेतरी मात्र डिक्लेअर 1 जिथे आपण लिहिलेलं आहे तिथे पाहू शकता आणि बॅनरवर लागला तर 1 धाव मिळेल घोषित रूपाने. याची दक्षता घ्या. सामना बरोबर सुटला. विकेटचा पहिला विचार विकेट बरोबर असल्यात तर नाणेफेकीचा कौल अतिशय महत्वाचा असणार आहे. तर तिसरा विद्यमान सामना आपण पाहतोय गावदेवी क्रीडांगण जुगाव येथे डे नाईटचं क्रिकेट. भाचंद्र स्मृती चषक. स्पष्ट नकार दिला. सोडून दिला. गुड लेफ्ट बाय गौरव. हात वळताच विराट योगेश. इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. धन्यवाद योगेश. खराब चेंडूचा अतिरिक्त धाव मिळते. धावफलकामध्ये फ्रेंड्स कोपर खेळण्याच्या बिनगडीबाद 21. हळूहळू जातोय आपल्या बॉलिंग मार्कवर प्रिन्स. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. 2दा याने मॅन ऑफ द सिरीजचा किताब. गुड शॉट. चेंडूला फुलेंचा चेंडू त्याला ऑन ड्राईव्ह केलं होतं. चेंडू दूरवरून जातो. फील्ड करतो बालाजी. इथे ताळमेळ खराब होता. पहिल्यांदा आवाज मात्र दिल्यानंतर निलेश थांबला होता. पण जसा चेंडू उशिराने येतोय धाव घेतली होती आपल्या नॉन स्ट्राईक डिंजरेनकडे. 2 धाव मिळतात फलंदाज गौरवला. 2 धावांनी धावसंख्या वाढली जाते. फ्रेंड्स कोपर खेळण्याची 23 वर 23 नन विदाउट लॉस. भाचंद्र स्मृती चषक आपल्या दिलेल्या वडिलांना एक चांगली श्रद्धांजली दोन्ही पुत्राकडून येतील वैभवकडून. सजवलेलं नाईट डे क्रिकेट हलक्या शॉर्ट ऑफ चेंडू मलकाडी शाने पुन्हा एकदा दिशा देता फ्लिक केलं होतं शॉर्ट स्क्वेअर लेगला. आणि आता सिंगल टू गौरव. 1 धाव मिळते आणि इथे मात्र जबरदस्त थोडंसं हास्य विनोद कारण तू कर मार असं चाललेलं आहे निलेश आणि प्रिन्स मध्ये. प्रिन्सला डे नाईटचं क्रिकेट खरोखरच एक जबरदस्त लाभदायक आहे. कारण आपण या षटकातील अजून एक चेंडू बाकी लास्ट बॉल टू गो प्रिन्स साठी होतं. 2 मोठे किताब त्याने केले तर करसन भगत स्मृती चषकमध्ये आणि इथेच सुयोग स्मृतीमध्ये या अगोदर स्मृती चषकाचं झालं होतं. त्याच्यामध्ये प्रिन्स ठरला होता मॅन ऑफ द सिरीज. डेचं क्रिकेट होतं. मग एकदम 3 षटकं संपतात. धावसंख्या पहिल्यांदा फलंदाजी करता लागले धाव फलकावर फ्रेंड्स ग्रुप कोपर खेळण्याची बिनगडी बाद 25. धावा चांगल्या झाल्या परंतु एकही गडी बाद झालाय. कुठेतरी धोका पत्कार लागेल कारण एक जबरदस्त दांडगा संघ बलाढ्य संघ समोर आहे. प्रतिस्पर्धी संघ विराट 11 कोपरे. तोपर्यंत थोडा वेळ असेल डीजे कडे चांगलं गीत घेण्यासाठी. डीजे ऑपरेटर गुपेश म्हात्रे येथे खास सपोर्टर म्हणून आले. चांगले समालोचक आहेत. गुपेश हार्दिक स्वागत आहे तुझं. 3 षटकं संपल्यात. धावसंख्या लागल्या. प्रथम फलंदाजी 25 बिनगडी बाद 25 नन विकेट. कुठेतरी मात्र आक्रमक पडला. आता या 2 गेअर मध्ये न राहता 3रा किंवा 4था गेअर हा टाकावा लागेल.
लवकर खेळ चालू करा. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट चेंडू पण चेंडू येण्याच्या अगोदर इथे मात्र विकेट टाकण्याचा हा अनोखा आपल्यामध्ये वाढलेला चांगला प्रसिद्ध असलेला हा एक अनोखा कट करस्थान मध्ये रणनीती असते. इथे बाद होते. सॅक्रिफाईस केलाय निलेशनं. धावची चरण बाद. एक गडी बाद. धावसंख्या 25 वर. डीजे कवलजीत. नवीन फलंदाज कवलजीत. तर निलेश बाद होतं धावची चौपाने. संघाची धावसंख्या 25 वर असताना आणि संघ तो वैयक्तिक 6 धावचा थोडासा कॉस्टली ठेवला कारण सलग 5 चेंडू त्याला पहिल्या पावच्याने डाक काढले होते बलीनं. त्यामुळे थोडं बरचसं चेंडू खेळल्यानंतर तो जातोय तंबूच्या दिशेने. एक गडी बाद. धावसंख्या 25. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईकला मात्र चांगला खेळ. एक चौकार षटकार ठोकून स्ट्राईकला गौरव. राईट हँड फ्रॉम द विकेट. चेंडू पूर्णपणे पायाला लागताना तो पोटावर आदळलेला आहे. हुक करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू फळीमध्ये येत नाही. निर्धाव. दुसरा चेंडू. गोलंदाज अभय. बघूया अभयचे 2 चेंडू सुरेख होतो का. पहिल्या चेंडूवर त्याने धावच्या विकेट गेला तर दुसरा चेंडू निर्धाव. 4 चेंडू अजून बाकी आहेत. 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. अभय होतो पुढला चेंडू घेऊन. राईट हँड राऊंड द विकेट. चांगला फटका डिस्क्वेअरच्या दिशेने जातो. चेंडू टप्प्यावर थांबलाय क्षेत्ररक्षण. जोपर्यंत टप्पा हातात येईल तोपर्यंत सहज घेत्या 2 धावा मात्र कवलजीत आणि गौरव हा पलून करतोय मध्यामध्ये खेळपट्टीच्या. 2 धावा मिळतात गौरवला. गौरवचा खेळ विचार केला. अडचणीतून काढताना हात संकटमोचक खेळी खेळताना फेन्स कुपरकेने 11 साठी. लवली प्लेट बाय गौरव. 27 धावसंख्या धाव फरकावर. एक गडी बाद. अभय होतो राईट ऑन द विकेट. ओ दॅट इज अ जोरदार अपील. प्रश्न उभा केलाय. अक्षर धावत गेले आणि तिथे मागत विकासनं मात्र सांगितलं योगेशला का हा फलंदाज बाद. फलंदाज परत तो गौरव. कम्स टू द इन. नाइस इनिंग बाय गौरव. 2 गडी बाद. धावसंख्या 27 वर. डीजे धावांची जबरदस्त खेळी. तर सन्मान्य हरीश भोईर भगवे वादळ वॉटर किंग यांच्याकडून त्याला 20 धावा 20 धावा काढल्यात. एक ऑरेंज कॅप देण्यात येईल. गौरव जसं एक इनिंग होईल तुम्हाला आम्ही निश्चित व्यास वाटेल. लवली प्लेट कम्स टू द एंड ऑफ द 20 इनिंग. अडचणीत असताना दिलेले एक चांगली खेळीची साथ या गौरवची. 20 धावांना तो परत. 2 गडी बाद. धावसंख्या 27. 4थं षटक मार्ग असतात. 4थं षटक विराट 11 करावे नगर कडून. अभय पॉइंट. Widest shot backward point and deep extra cover. Right arm round the wicket. हा चेंडू आल्यासाल आपल्या हात खोलायला सुरुवात केली मिलिंद. परंतु चेंडू बराच वेळेला हवेमध्ये होता परंतु बराचसा लांब होता. डीप वाईडिश कावू कॉर्नरला हा प्रिन्स. जोपर्यंत इन प्रिन्स फेकेल तोपर्यंत 2 धावाने खातं खोलतं कर्णधार मिलिंद. कॅप्टन कुल नावाने हा प्रसिद्ध असला मिलिंद बेट्टा. मिलिंद खोलतं धावाने 2 आपलं खातं. सन्मान्य व्हीबी कन्स्ट्रक्शनचे विनोद भोईर साहेब आपल्या मंचावर भारचंद्र स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम विनोद भोईर साहेब. तोपर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. 6 चेंडू क्लीन बॉल. इथे त्रिफलाचित ब्रह्मात होता का चेंडू शॉर्ट अँड पिनचा टाकेल. चार षटकं संपतात. धावसंख्या 29. 3 गडी बाद. मिलन परत 2 धावसंख्येवर. शेवटचा हा नंबरचा षटक आणि नवीन फलंदाज जातोय प्रणित मात्रे. 3 गडी बाद. धावसंख्या 27. 29 लागलेले आहे. 3 गड्यांच्या मोबाईलला शेवटचं षटक प्रिन्स घेऊन येतात. राईट हँड लेफ्ट हँड राऊंड विकेट. आले चेंडू जातो हवेमध्ये. खरी कसोटी असेल. Oh, lovely cotton ball by Prince. Comes to the end. चांगला घातक फलंदाज. कबल मात्र सुनेरी भपला घेऊन
गोल्डन डक घेऊन तंबूत. चौथा हादरा फ्रेंड्स 11 कोपरखैरणे संघाला. थोडस दक्षता घ्यायला लागेल. ते भांडीचं लक्ष्मण रेषा आहे त्याचं भान ठेवायला लागेल, नाहीतर एक आणखी प्रवीण एक गडी बाद टाइम आउट होऊ शकतो. आणि नाणेफेकीचं कौल महत्वाचा असेल. नाणेफेक का असेल तर बरोबर सामना सोडलाय. विकेट जेव्हा तुमचे बरोबर असतील तर ही विकेट टाइम पंपचे जाईल फुकटात, तिचा मोल अनमोल असेल. तुम्हाला 4 गडी बाद धावसंख्या 29 वर. लक्ष कठीण, परंतु पहिल्या धावामध्ये मोठ्या धावाने मात्र सामन्याला सुरुवात झाली होती. 73 धावा पटकावल्या होत्या, 74. त्याच्यानंतर श्रीकृष्ण दिवा इच्छापूर्ती वासिले लो स्कोर मॅच मिळाली होती. त्या दिशेने तिसरा सामना जातो का काय असं वाटायला लागलं. 29 धावा लागतात. 5व्या चेंडी ते पहिल्या चेंडी जेव्हा बाद होताना परतला होता कवचित. कमल परतलाय 0 नवीन फलंदाज विशाल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमुळे मोठ्या धावा 10-12 धावा येतात. डेफिनेटली मॅच विल बी फाईट, कारण चांगले घातक गोलंदाज फ्रेंड्स कोपरखैरण्याच्या पासे आहेत. अजिंक्यची कमतरता निश्चित भासते, कारण एवढा चांगला ऑलराऊंडर खेळत नाही, त्याची उणीव प्रकाशाने जाणवते. एवढं मात्र म्हणावंच लागतं फ्रेंड्स कोपरखैरण्याच्या बाबतीत विचार केला जातो. तर येथे प्रिन्स लिप्टनना ओव्हर द विकेट गतीमध्ये परिवर्तन केले. लफली बॉलिंग ॲट सुपर बॉल. टप्पा पडतो, टप्पा पडले तर उंची चांगली साजेल. फलंदाज 5वा बाद. 5 हादरे दिलेत तर बॅटची कुठली तरी स्पर्श करून गेला होता एसटीच्या पाठी. 5 दाद मात्र मान्य केले पंचाने. 5वा हादरा बसतोय फ्रेंड्स कोपरखैरणे संघाला 29 धावसंख्येवर. प्रिन्स ऑन द हॅट्रिक नाव. नवीन फलंदाज सतीश सनस. भालचंद्र स्मृती चषक वर्षकर आपल्या वडिलांना दिलेले 2 पुत्राने या 3 वैभव. आपण म्हणतो क्रिकेटमध्ये गेलो तर क्रिकेटर सर रिचर्ड हॅडली यांनी 2 पुत्र खेळले होते. जबरदस्त आपल्या वडला जसं क्रिकेट लाला अंबरनाथ, सुरेंद्र अंबरनाथ, महेंद्र अंबरनाथ. नंतर विचार केला जेफ मॉर्स यांनी 2 पुत्र क्रिकेटला दिले. ऑस्ट्रेलिया एक तर मिशेल मार्श आणि शॉन मॉर्श. अशा प्रकारचे भालचंद्र आपण पाहतो. स्मृती भालचंद्र एक जबरदस्त आघाडी लावून खेळायचे. एक काल होता, एक चांगला चपलक फर्स्ट स्लिपला फील्ड आणि ओपनिंग आघाडीला भालचंद्र यांचा खेळ असायचा. तो म्हणतो हा चेंडू फुलांचा जोरदार आपले फलंदाज हॅट्रिक होल. पहिला हॅट्रिक करणारा गोलंदाज प्रिन्स. मॅन फॉर विराट 11 करावे नगर. कॉंग्रॅच्युलेशन प्रिन्स, सुपरबली आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 3 फटके. पहिला त्याने परतवला होता मिलिंदला, दुसरा कमलला आणि इथे मात्र सतीशला. 3 मोठे घातक फलंदाज तंबूच्या दिशेने जाळ्या त्याने हॅट्रिक घेताना प्रिन्सला लवली परफॉर्मन्स. स्पर्धेची भालचंद्र स्मृती चषकाची पहिल्या हॅट्रिकचा मानकरी गोलंदाज प्रिन्स. करावे विराट 11 या संघाचा गोलंदाज. ठीक आहे. व्हेरी मच. 29 धावसंख्या 4 गडी बाद होता. 29 आकडा 13 आपण म्हणू शकतो, 17 म्हणू शकतो. इथे 29 आकडा हा अपशकुनी ठरतो फ्रेंड्स कोपरखैरणे. 4 फलंदाज 29 धावसंख्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. का तिखट भेदक मारा. भन्नाट स्पेल टाकताना प्रिन्स लवली याज superbly is a great all-rounder of the Virat 11 Karave Nagar. Point cover, deep extra cover, deep long on, deep into deep square leg, short short silly meet out the fielding analysis. 5-4 चेंडू असेल शेवटच्या षटकात प्रिन्स लिप्टन राऊंड द विकेट. स्थान सोडले रोहितने. फटका चांगला, टायमिंग सुरेख, डीप स्वेल आणखी झटका बस. येस 4 चेंडू मध्ये 4था गडी बाद. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रिन्स. रोहित बाद 0 जवळजवळ 4था गडी 0 बाद होते फ्रेंड्स कोपरखैरणे. 6 गडी बाद. धावसंख्या 29 वर 5 गडी बाद. 6 पैकी 29 वर 5. कमालीची घोर नैराश्य फ्रेंड्स कोपरखैरण्याचे. नवीन फलंदाज गणेश. खरोखर अडचणीत आलं होतं. जसं आलं होतं पहिलं षटक, जसं 5 चेंडू निर्धाव तसं याच मेडन ओव्हर 4 जातोय का अशी कमाल खरोखर धनगर प्रीमियर लीग होतं त्याच्यामध्ये 4 मेडन विकेट तिथे गोठवली इथे पाहिलं होतं. राईट आर्म लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुरेख चेंडू लॅटर मॅग्निफिसेंट नो रन. 5 चेंडू सडक अपील केले, दाब मागितले, त्याच्यावर दाब 2 पंच जाऊन मिळतात. थोडंसं सहाय्य घेतलं जातं पंच विकास कडून. योगेश ताळमेळ काय सल्ला मसलत केल्यानंतर 5 चेंडू मध्ये लस्सी मलिंगा इज अ ग्रेट स्पेल 2003. 4 मोरे बाद केले. 7 धावांची आवश्यकता. काय गोलंदाजी ती लस्सी मलांच्या अडचणीत आणलं होतं, पण शेवटच्या मध्ये मात्र 1 धाव जरूर लागला होतं, पण जेरीस आणलं होतं लस्सीत मलिंगा. इथे नाबाद घोषित केलाय. जुईनगरचे सन्मान्य अमित पाटील आपल्याला विनंती आहे
आपण व्यासपीठावर स्थान व्हावं. आपलं भाषेचं स्फूर्ती चषकामध्ये हार्दिक हार्दिक. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू निर्धार झाला. मेडन 4 विकेट. तसं होत नाही. बघूया इथे मोठा फटका मिळतो. चांगला धावा मिळतात शेवटच्या चेंडूवर. चौकार. इथे निर्धाव षटक जात नाही, परंतु 4 धावा, 29 धावा. ही धावसंख्या ती अडचणीत आली होती. जवळजवळ 5 गडी बाजूले ती हटवून चौकाराने नेले सरळ 33 वर. 34 धावांचं लक्ष. विराट 11 करवेनगर 34 टू विन. पहिल्यांदा खेळताना 5 षटकामध्ये जवळजवळ 7 गडी बाद 33 धावा. 34 धावांचं लक्ष कसं केलं जाईल यासाठी चांगले आवाज. वाशी गावाची एक खरोखर कोण म्हणणार नाही का अग्री मुलगा अग्री आपला कमेंटेटर चांगला हिंदी बोलू शकतो. त्याचं नाव है मनोज पाटिल. आइए मनोज आगे का खुदे का सुनाने के लिए कमेंट्री बॉक्स पर. हॅलो हॅलो. सन्माननीय नगरसेवक विशाल डोळस मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. तसेच जुईनगरचे सन्माननीय अमित पाटील, मी या स्पर्धेचे सर्व वैभव भोईर यांना विनंती केली की आपण अमित पाटील जुईनगर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मायेची शाल आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल उपस्थित सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि आमच्या क्वालिटी मंचाच्या वतीनं आपला मनापासून आभार. तो निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद फ्रेंड्स 11 कोपरखैरने टीम ने 34 रन सन्माननीय नगरसेवक विशाल डोळस यांचा सुद्धा इथं यथोचित सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे सर्व वैभव भोईर यांच्या माध्यमातून. तसेच मला वाटतं चाय आलेले आहे. तसेच महेंद्र पाटील गावदी जुगाव या संघाचा पाठीचा कणा पितामह ज्याला संबोधलं जातं. एक क्रिकेटवर आगळं वेगळं प्रेम त्यांचं असतं. त्यांचा सुद्धा इथे पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला जातोय. यतीन चायवाला आला असेल, मला वाटतं चाय घ्या. धन्यवाद महेंद्र पाटील, आपण इथं आपली उपस्थिती दाखवली. पंचांची भूमिका पार पडली पहिल्या सामन्यात. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. उपस्थित मंचावर सन्मानित नगरसेवक तसेच विवेक कंस्ट्रक्शनचे मालिक विनोद भोईर साहेब. तो निर्धारित 5 ओवर की समाप्ति के बाद फ्रेंड्स 11 कोपरखैरने टीम ने अगर देखा जाए जबरदस्त अगर गेंदबाजी की गेंदबाज प्रिंस ने तो 33 रन मुकम्मल किए और 34 रनों का लक्ष्य रखा है. प्रति ओवर में लगभग 6.25 की औसत से रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए. विराट 48 करावे टीम को 30 गेंदे और 34 रन 25. देखिए बल्लेबाजी की अगर बात की जाए फ्रेंड्स 11 कोपरखैरने टीम की पहले विकेट के लिए 25 रनों की साझेदारी, उसके बाद एक के बाद टन विकेटें गिरती रही. बेंगलोर में एकमात्र T20 मैच हुआ था. भारत ने इंग्लैंड को 16 गेंदों में 8 रनों पर 8 विकेट गंवाए थे. सन्माननीय हरीश बोरे डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में खराब फील्डिंग, लेकिन रन चुराने का मौका नहीं दिया. 30 गेंदों में लगभग 6.25 का रन रेट है. तो नई मुंबई के भगवे बादल जल माफिया जिनकी माध्यम से इस प्रतियोगिता में जो भी खिलाड़ी गेंदबाजी में 3 विकेट और बल्लेबाजी में 20 से अधिक रन बनाते हैं उनको ऑरेंज कैप दिया जाएगा. लेकिन गेंद इस बार 1 रनों के लिए, तो डिक्लेयर के रूप में 1 रन मिलता हुआ. अतिरिक्त रन ने खाता खोल दिया है विराट 11 48 करावे टीम का. तो 2 गेंदों की समाप्ति के बाद सलामी बल्लेबाज विनोद ने अपना खाता खोल दिया और टीम का भी खाता खोल दिया. गेंदबाज की अगर बात की जाए, गेंदबाज गणेश दाहिने हाथ से विकेट आगे जाकर मारने का प्रयास पूरी तरह से चूके. बल्लेबाज विनोद परखना होगा, समझना चाहिए. गेंदबाज गणेश को भी अपनी
आशा के अनुरूप गेंदबाजी करवाने का प्रयास करना चाहिए, दबाव डालने की कोशिश, डीप लॉन्ग की दिशा में मारने का प्रयास, लेकिन अच्छी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। अब विकेट गेंदबाजों को मददगार साबित होता हुआ, पहले मैच में जो विकेट बल्लेबाजों का बोलबाला था, लेकिन उस विकेट पर अब गेंदबाजों का बोलबाला होते हुए 4 गेंदों में केवल 1 रन दे चुके गेंदबाज गणेश दबाव डालने में कामयाब, दोनों सलामी बल्लेबाजों पर पूरी तरह से दबाव डाल दिया है। और निश्चित तौर पे जो स्कोर जो है 34 का वो स्कोर, दबाव डालने की कोशिश, इस बार पॉइंट की दिशा में मारने का प्रयास, पूरी तरह से चूके सीधे विकेट कीपर के ग्लोव में गेंद, रन छुड़ाने का कोई मौका नहीं। 5 गेंदों में केवल 1 रन आ चुका है, तो ये कहीं ना कहीं सोचने लायक। फिर से तैयार, दाहिने से विकेट, इस बार फ्लैट करने का प्रयास किया था फाइनल क्षेत्र में, गेंद लेग बाय का इशारा अंपायर विकास पाटिल की तरफ से 1 रन का इशारा। तो इस 1 रन के साथ टीम का स्कोर 2 रन 1 मात्र ओवर की समाप्ति के बाद। DJ प्रतीक धन्यवाद डीजे कोपरखंड संघाला विनंती, टीम मीटिंग घेऊ नका, कारण आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, सहकार्य करा। स्पर्धा 4 दिवसाची आहे, 32 संघाने समावेश केलेला आहे। विनंती करतोय, जसजसा टायमर चालू आहे आमचा, पहला चेंडू फेकल्यानंतर 25 मिनिटांचा अवधी दिला जाईल। तो 1 ओवर की समाप्ति के बाद विराट 11 48 करावे, टीम का स्कोर 20 मिनटें बाकी है, यानी 20 मिनट का खेल अभी बाकी है। 24 गेंदें आपको फेंकने के लिए 20 मिनटों का अवधि दिया जाएगा। जो समय जो है समय के साथ चलना चाहिए, क्योंकि समय किसी के लिए रोकता नहीं है। तो गेंदबाजों को यह सोचना होगा, फ्रेंड्स इलेवन कोपरखंड टीम को आपको 24 गेंदें फेंकने के लिए 20 मिनटों का समय दिया जाए। आप गेंदबाजी में बदलाव, दूसरा पावर प्ले लेकर आएंगे गेंदबाज अतुल, टीम की तरफ से दूसरी ओर। व्यक्तिगत के तौर पर पहली ओवर बाएं के बल्लेबाज सामने है, फैटिश लॉन्गों पर स्क्वायर लेग बाउंड्री, ये 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, बहुत बढ़िया गेंद, हल्का सा उछाल मिला, सीधी विकेट कीपर मिलिलवेटा के हाथ में गेंद, रन चुराने का कोई मौका नहीं। तो अजिंक्य पाटिल की मैच में कमी महसूस हो रही है कोपरखंड टीम की अगर बात की, लेकिन दीपेश भी इस मैच में बिल्कुल नहीं दिख रहा, तो वो हो सकता है कि वो भी इस मैच में नहीं खेल पाए। लेकिन गेंदबाज अतुल की यहाँ पर तारीफ करनी चाहिए, पहली गेंद डॉट निकालने में कामयाब, 34 रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरी है विराट 48 की करावे की टीम। अब तक बगैर किसी नुकसान के पहली ओवर में गेंदबाज गणेश ने जबरदस्त गेंदबाजी की, केवल 2 रन दिए, दाहिने हाथ से और विकेट। इस बार सील मिडो आपकी दिशा में पहले विकेट का बटन, पहला ब्रेक थ्रो, फ्रेंड्स इलेवन कोपरखंड टीम को पहला झटका, विराट 48 करावे टीम को। डीजे धन्यवाद डीजे द प्रिंस के रूप में पहले विकेट का पतन करावे 48 की टीम का, और पहली सफलता गेंदबाज अतुल के गेंदबाजी पर अपनी ओवर के दूसरी ही गेंद को चलता कर दिया बल्लेबाज प्रिंस को। बहुत ही आक्रामक बल्लेबाज, और नए बल्लेबाज आ चुके हैं आनंद उर्फ बालाजी, ये एक और बड़े खिलाड़ी है। विराट 48 करावे टीम की पूरी जिम्मेदारी इस खिलाड़ी पर टिकी हुई है। 34 रनों का जो लक्ष्य है, जो 34 रनों का जो टारगेट है, उसको अब थोड़ी सी परेशानी में डालते हुए देखिए, विकेट से पूरी तरह से गेंदबाजों को मदद मिल रही है, और दबाव अब तक गेंदबाजों का बोलबाला रहा है। अब नए बल्लेबाज आ चुके, खराब शुरुआत मिलती हुई, जबकि फ्रेंड्स इलेवन कोपरखंड टीम के अपना पहला विकेट 25 रनों की साझेदारी के बाद सलामी बल्लेबाज नीलेश के रूप में गंवाया था, और यहां पर जवाबी हमले में विराट 48 करावे टीम ने अपना पहला विकेट प्रिंस के रूप में गंवाया है। गेंदबाज अतुल दाहिने हाथ से ओवर विकेट, पटकी हुई गेंद थी दीप एक्स्ट्रा की दिशा में, 2 खिलाड़ी उसके पीछे जाते हुए एक और विकेट का बटन, बैक टू बैक 2 विकेटें गिर चुकी है विराट 48 करावे टीम की मुश्किलें बढ़ती हुई। डीजे
सन्माननीय मनोज भोर यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार. तो नए बल्लेबाज कार्तिक, 2 रनों पर 2 बड़े झटके. बाएं हाथ के बल्लेबाज प्रिंस और दाहिने हाथ के बल्लेबाज आनंद उर्फ बालाजी, ये 2 बड़े खिलाड़ी मैदान के बाहर जा चुके हैं. फ्रेंड्स 11 कोपर खेल टीम के गेंदबाज अतुल की यहाँ पर तारीफ करनी चाहिए. हैट्रिक के मुकाम पर अब तक इस अगर मैच की बात करें, इस मैच में प्रिंस ने पहले हैट्रिक दर्ज की है. अब यहाँ पर देखना होगा गेंदबाज अतुल क्या अपनी हैट्रिक दर्ज कर पाते हैं नहीं. दाहिने हाथ से और विकेट, आगे जाकर मारने का प्रयास, बहुत उम्दा शॉट, पॉइंट और कवर के ऊपर से और सीधी गेंद कवर पॉइंट बाउंड्रीज के बाहर. 4 रनों के लिए डीजे. तो 4 रनों के साथ विराट 11-48 कराया टीम का स्कोर. 6 रन 2 मात्र विकेट के नुकसान पर. गेंदबाज अतुल पर दबाव बढ़ाने का प्रयास. नए बल्लेबाज विनोद इस बार बहुत बढ़िया गेंद परिवर्तन के तौर पर धीमी फेंकी हुई रन लेने का प्रयास किया था, लेकिन वाइड बॉल का इशारा. अंपायर विकास पाटिल की बाहर फैलती हुई. अब तक बहुत बढ़िया डिसीजन दिया विकास पाटिल और योगेश भी फ्रॉम कोपरी गांव की तरफ से. तो अब तक बहुत ही बढ़िया अंपायरिंग का रोल अदा करते हैं. तो अतिरिक्त रन करावे के खाते में जाता हुआ. टीम का स्कोर 7 रन 2 विकेट के नुकसान पर. तो 2 रनों पर 2 विकेट गिरे, 5 रनों की साझेदारी बनती हुई. गेंदबाज अतुल को समझना चाहिए ऐसे हालात में अतिरिक्त रनों पर अंकुश लगाना बहुत जरूरी. दाहिने हाथ से ओवर द विकेट, उम्दा गेंद, एक और विकेट का बदन. बहुत उम्दा गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी, छलांग लगाई थी हवा में और आसान सा कैच. डीजे धन्यवाद डीजे. इससे पहले इस मैच में पुलिस ने 4 गेंदों में 4 विकेट हासिल किए. और यहां पर देखिए अब तक इस ओवर में गेंदबाज अतुल ने भी 3 विकेट हासिल किए. हालांकि हैट्रिक नहीं मिली, लेकिन 3 विकेट हासिल किए. तो कहीं ना कहीं ऑरेंज कैप पर कब्जा जमाने में कामयाब हो चुकी है. अंतरराष्ट्रीय क्रिकेट में लसित मलिंगा ने साल 2007 में श्रीलंका के गेंदबाज जो है लसित मलिंगा दक्षिण अफ्रीका के खिलाफ 4 गेंदों में 4 विकेट प्राप्त किए थे. और यहां पर गेंदबाज प्रिंस ने भी अब तक के टेनिस क्रिकेट जगत की अगर बात की जाए 4 गेंदों में 4 विकेट लेने का एकमात्र गेंदबाज. इससे पहले स्वप्निल नाइक उर्फ लालू, इन्होंने साल 2010 में शिव तीर्थ मैदान वासी गांव में गोठोली के खिलाफ 4 गेंदों में 4 विकेट लेने का कारनामा किया था. तो इस बार गेंदबाज अतुल की तारीफ करनी चाहिए, दबाव डालने में कामयाब, विकेट प्राप्त किया है. दाहिने हाथ से फिर से उड़ विकेट, लेग स्टंप से बाहर. क्या कहेंगे विकास पाटिल जी? हाँ, व्हाइट बॉल का इशारा. समझना चाहिए बल्लेबाज को ऐसे स्थिति में आपको दिशाहीन गेंदबाजी करवाने का प्रयास नहीं करना चाहिए. वैसे भी विकेटें मिल चुकी है. गेंदबाज अतुल को समझना, मिलिंद बेटा थोड़े से निराश दिखते हुए. दूसरी तरफ बल्लेबाज नीलेश भी गेंदबाज अतुल को नसीहत देते हुए ऐसे हालात में एक्स्ट्रा को जो रन दे रहे हैं उनको रोक लगाने का प्रयास करना चाहिए. दाहिने से फिर से और 2 विकेट, आगे जाकर मारने का प्रयास, पूरी तरह से चूके जबरदस्त वापसी करते हुए. 1 रन मिलेगा शायद. स्कोरलेग अंपायर कुछ कह रहे. 1 रन, जी हाँ 1 रन मिलेगा. तो इस 1 रन के साथ विराट 11 कोपर खेलने टीम का स्कोर 9 रन लगभग 3 विकेट के नुकसान पर. तो 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 34 रनों का लक्ष्य और 2 ओवर में यानी 12 गेंदों की समाप्ति के बाद लगभग 4.5 के औसत से विराट 11 कोपर खेले 48 करावे टीम ने केवल 9 रन बनाए. अगला मुकाबला गांव देवी धारावी बनाम शिरोने प्रतिष्ठान. अगला मुकाबला गांव देवी धारावी बनाम शिरोने प्रतिष्ठान. दोनों टीमों के कप्तानों से मेरी गुजारिश है आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है. शायद गांव देवी धारावी के कप्तान सचिन नग यहां पर आ चुके हैं. शिरोने प्रतिष्ठान टीम के कप्तान से मेरी गुजारिश है अगर मेरी आवाज आप तक पहुंच रही है तो आपको टॉस के लिए आमंत्रित किया जा रहा है. तो 18 गेंदें बची है. 18 गेंदों में इस मैच को जीतने के लिए लगभग 25 रनों की आवश्यकता. प्रति ओवर में 8.25 का रन रेट. आप गेंदबाजी में एक और बदलाव, अब गेंदबाजी के बावजूद संभालेंगे गणेश जिन्होंने पावर प्ले में 2 रन दिए थे.
विकेट नहीं मिला था, लेकिन बहुत ही कसी हुई गेंदबाजी की थी, किफायती गेंदबाजी की। अब उनके सामने है बायत के बल्लेबाज कार्तिक। इस बार गेंद को डीप स्लिप मिड ऑफ की दिशा में ढकेल दिया 1 रनों के लिए। बल्लेबाज कार्तिक को समझना चाहिए, आपको सिंगल से भी काम चलाना चाहिए। ऐसा नहीं कि आप बाउंड्रीज मारने की कोशिश करोगे और आप विकेट गंवाते रहोगे। किसी एक बल्लेबाज को सेंसिबल क्रिकेट खेलना चाहिए। तो इस 1 रन के साथ विराट 11 करावे टीम का स्कोर 10 रन 3 विकेट का नुकसान। एक साझेदारी की जरूरत है इस समय विराट 11 करावे टीम को। दूसरी तरफ फ्रेंड्स 11 कोबर खेलने टीम की कोशिश यही होगी एक और विकेट हासिल करके विराट 11 कोबर खेलने टीम की जो दबाव जो है वो अब हल्का करने का प्रयास। गेंदबाज गणेश की तारीफ करनी चाहिए, 2 रन दे चुके हैं, दाहिने हाथ से ओवर 2 विकेट। लो फुटबॉल गेंद थी, यॉर्कर लेन की गेंद, क्रिकेट का सबसे बड़ा हथियार। शायद 1 रन दिया है पंच विकास पाटिल, जी हाँ 1 रन दिया। धन्यवाद डीजे। तो ये आईपीएल की धून। तो इस 1 रन के साथ 11 रन 3 विकेट का नुकसान। दोनों बल्लेबाजों को समझना होगा। अब तक गेंदबाज गणेश ने 2 गेंदों में 2 रन दिए। दाहिने हाथ से ओवर 2 विकेट गेंदबाजी करवा रहा है गेंदबाज गणेश। बहुत बढ़िया, बहुत उम्दा गेंद, फुल टॉस गेंद थी। लगा बल्लेबाज को कि गेंद लेग स्टंप से बाहर जा, लेकिन सीधे विकेटों पर गिरी। एक और विकेट का बदल। डीजे प्रतीक धन्यवाद डीजे। सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित नगरसेवक श्री विशालजी डोले साहेब यांना विनंती करतोय की आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे। गावदेवी दारावे कर्णधार सचिन नाईक तसेच शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे या 2 संघादरम्यान तो नए बल्लेबाज आ चुके अक्षय। 11 का स्कोर बन चुका है। तो अगला मुकाबला गांव देवी दारावी बनाम शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे के बीच खेला जाएगा। सिक्के का उछाल होता हुआ नगर सेवक विशाल डोले जिनके शुभ हाथों से। तो शिरवणे प्रतिष्ठान टीम के कप्तान ने टॉस जीता। कर्णधाराला विनंती टीम मीटिंग घ्या आणि लवकर निर्णय कळव। कर्णधार शिरवणे निर्णय लवकर कळव। ओके, तो गेंदबाजी लेने का फैसला। अब गेंदबाज गणेश दाहिने हाथ से फिर से उड़ते विकेट। गेंद को ढीले हाथों से खेला डीप मिड ऑन की दिशा में, लेकिन गेंद सीधी गेंदबाज की तरफ। रन छुड़ाने का कोई मौका नहीं। 4 गेंदों में केवल 2 रन दे चुके, 1 सफलता मिल चुकी है। टीम का स्कोर अभी भी 11 पर। तो 34 रनों का पीछा करने के लिए मैदान में उतरी है विराट 11 फोर्टियर करावे टीम। इस समय दबाव महसूस करते हुए। इसका एक कारण है गेंदबाज गणेश की किफायती गेंदबाजी, पूरी तरह से दबाव डाल दिया है। फिर से दाहिने से उड़ते विकेट। गेंद को डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में ढकेल दिया। सिली मिड ऑफ के खिलाड़ी ने गेंद को आसानी के साथ रोक लिया, लेकिन तब तक दोनों बल्लेबाजों ने आंखों में इशारा करके 1 रन आसानी के साथ पूरा किया। तो इस 1 रन के साथ विराट 11 करावे टीम का स्कोर 12 रन 3 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजों को सोचना चाहिए, बाउंड्रीज नहीं मिल पा रही, लेकिन सिंगल को रोकना नहीं चाहिए। स्ट्राइक रोटेट करने का प्रयास। दाया और बाया का जो कॉम्बिनेशन है, 13 गेंदों में 22 रनों की आवश्यकता। गेंदबाज गणेश दाहिने हाथ से ओवर 2 विकेट। इस बार फिर से मिड ऑन की दिशा में नजदीकी मामला हो सकता था, बाल बचे। फील्डिंग यहां पर थोड़ी सी खराब। 1 रन लेने में कामयाब। तो इस 1 रन के साथ 13 रन 3 ओवर की समाप्ति के बाद, यानी 18 गेंदों की समाप्ति के बाद विराट 11 करावे 48 का स्कोर अगर देखा जाए 3 विकेट के नुकसान पर 13 रन। अभी भी अगर देखा जाए 12 गेंदें बची है, 12 गेंदों में 21 रनों की आवश्यकता। रिक्वायर्ड रन रेट जो है 10.50 यानी 10.5 का एवरेज है। कप्तान मिलिंद वेटा यहां से क्या रणनीति लेंगे ये बताना बहुत मुश्किल होगा। दूसरी तरफ सलामी बल्लेबाज प्रिंस का विकेट और मध्यक्रम के बल्लेबाज आनंद का जो विकेट है वो कहीं ना कहीं विराट 11 करावे टीम को मुश्किल में डालता हुआ। लेकिन अभी तक कोशिश हारनी नहीं चाहिए। बड़े टीम को यही कोशिश करनी चाहिए। बड़े टीम है, लंबी लाइनअप है बल्लेबाजों की, और बड़ा खिलाड़ी वही होता है जो मुश्किल के समय भी अपनी हिम्मत नहीं हारता है। अब 12 गेंदें बची है। 12 गेंदों में अभी भी इस मैच को जीतने के लिए विराट 11 करावे टीम को चाहिए 21 रन। अब गेंदबाजी में एक और बदलाव, परिवर्तन किया है गेंदबाजी में। सनी टीम की तरफ से चौथी ओवर, व्यक्तिगत के तौर पर पहली ओवर उनके सामने है बायात के बल्लेबाज
कार्तिक आखरी 9 मिनिट बाकी आहे. दोन्ही संघाला विनंती, 9 मिनिटांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. विनंती करतोय आप राउंड विकेट वाइडिश मिड विकेट की दिशा में रन लेने का कोई मौका नहीं. नॉन स्टॉक के बल्लेबाज कार्तिक शाह थोड़ी सी निराश दिखते हुए गेंदबाज सनी राउंड विकेट गेंदबाजी करवा रहे हैं बायत के बल्लेबाज के लिए और गेंद सीधे डीप मिड ऑन की दिशा में. रन चुराने का कोई मौका नहीं. अब 11 गेंदे जीतने को चाहिए, 21 रन. फिर से तैयार राउंड विकेट. इस बार पटकी हुई गेंदे डीप सिल डॉट की दिशा में. रन चुराने का प्रयास नहीं. जी हाँ, 2 गेंदे डॉट निकली है. स्ट्राइक बल्लेबाज को समझना होगा कार्तिक को कि ऐसे परिस्थितियों में डॉट बॉल निकालना कितना मुश्किल होगा. जैसे डॉट बॉल निकलती है रिक्वायर्ड रन बढ़ता हुआ. गेंदबाज सनी की तारीफ करिए. 10 गेंदे और 21 रन. फिर से शॉर्ट पिच गेंद स्क्वायर क्षेत्र में गेंद. यहां पर एक आसान सा कैच था लेकिन कैच ड्रॉप किया है. 2 रन लेने में कामयाब बल्लेबाज कार्तिक को जीवनदान मिलता हुआ. लेकिन स्क्वायर के फील्डर की आप तारीफ करनी चाहिए. काफी तेज शॉट था, टाइमिंग इतनी अच्छी नहीं थी. फील्डर के सीधे हाथ में गई थी लेकिन गेंद पूरी तरह से फील्डर के हाथों से फिसल गई. 2 रन लेने में कामयाब. तो इस 2 रन के साथ टीम का स्कोर हुआ है 15 रन. अभी भी 9 गेंदे और जीतने को चाहिए 19 रन. 9 गेंदे और जीतने को चाहिए 19 रन. गेंदबाज सनी राउंड विकेट गेंदबाजी करवा रहा है. फिर से पटकी हुई गेंद थी, इनसाइड एज लगा. गेंद पॉइंट के क्षेत्र में चलेगी. 1 रन आसानी के साथ पूरा किया. 2 रन मिले, जीवनदान मिला. स्ट्राइक नोटिस किया जा रहा है. तो इस 1 रन के साथ विराट 11 को करावे का स्कोर 16 रन. अब 8 गेंदे और जीतने को चाहिए 18 रन. 1 बाउंड्री चाहिए, 1 6 चाहिए. मैच में वापसी हो सकती है. विराट 11 करावे टीम को बड़ा शॉट्स मारने का प्रयास करना होगा. 7 मिनटें अभी बची हुई है. बची हुई 8 गेंदें फेंकने के लिए. गेंदबाज सनी दाहिने हाथ से राउंड विकेट. उम्दा शॉट वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में. काफी देर गेंद हवा में है, खिलाड़ी उसके पीछे. और एक और आसान सा कैच, एक और आसान सा कैच. 2 रन इस बीच दोनों बल्लेबाजों ने पूरे किए. गेंदबाज सनी वाइडिश मिड ऑन के खिलाड़ी से काफी निराश होंगे. ऐसे परिस्थितियों में कैच का ड्रॉप करना बहुत मुश्किल. बायत के बल्लेबाज कार्तिक को भी स्क्वायर लेग की दिशा में जीवनदान मिला और दाहिनेत के बल्लेबाज अगर देखा जाए विवेक को भी एक जीवनदान मिला है. तो कहीं ना कहीं अक्षय को भी जीवनदान मिला. 7 गेंदे और 16 रन. तो इस ओवर का यह आखिरी गेंद. गेंदबाज सनी कंवल के लिए हर कैच के लिए 200 का नगद इनाम. हरीश बोर सलमानी हरीश बोर इनकी तरफ से स्क्वायर लेग की दिशा में. कैच ड्रॉप. एक और विकेट, एक और विकेट. कैच ड्रॉप हुआ था लेकिन इस बार कोई गलती नहीं की. एक और विकेट का पतन, चौथे विकेट का पतन. डीजे धन्यवाद डीजे. कंवल जीत के लिए बेहतरीन सुनहरा मौका है. नई मुंबई के भगवे बादल जल माफिया इनकी तरफ से कंवल के लिए अगर कंवल कैच पकड़ते हैं तो 200 रुपए का नगद इनाम. हरीश इनकी तरफ गेंदबाजी में एक और बदलाव. कंवल टीम की तरफ से आखिरी ओवर, व्यक्तिगत की तरफ से पहली ओवर. गेंदबाज कंवल अब जीतने को चाहिए. विराट 11 करावे टीम को आखिरी 6 गेंदों में 16 रन. अब फील्डिंग में बदलाव किया जाएगा. अब देखना होगा सर्कल में कितने खिलाड़ी रखते हैं. सर्कल में केवल 2 खिलाड़ी. ऑफ साइड में पॉइंट है, सिली मिड ऑफ में 2 खिलाड़ी. ऑन साइड में शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग और शॉर्ट डीप मिड विकेट. 3 खिलाड़ी सर्कल के बाहर डीप लॉन्ग ऑन वाइडिश मिड विकेट और स्क्वायर लेग बाउंड्री. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर ऑफ साइड में डीप एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ. तो ये है फील्डिंग की सजावट. 4 मिनटें बची हुई. गेंदबाज कंवल काफी तेज तर्रार 30 गज के दायरे के बाहर से गेंदबाजी डलवा रहे हैं. दाहिने हाथ से ओवर विकेट. शॉर्ट ऑफ लेग गेंद इनसाइड एज लगा शायद बल्ले का और गेंद पॉइंट की दिशा में चलेगी. 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ विराट 11 करावे टीम का स्कोर 19 रन. अब जीतने को चाहिए 5 गेंदे और 15 रन. 5 गेंदे बाउंड्री चाहिए. विराट 11 करावे टीम को बड़ा हिट लगाना होगा. सिंगल से काम नहीं चलेगा. सिंगल से दिल्ली तो क्या लखनऊ या आगरा में नहीं पहुंच सकते. कोशिश करनी चाहिए आपको बड़ा हिट लगाने का. भारत के बल्लेबाज कार्तिक क्रीज पर है.
तो क्षमता है। फिर से शॉट ऑफ लेन, गेंद गुड लेन पर टप्पा करने के बाद थोड़ा सा बाहर की तरफ निकाल दिया। विकेट कीपर की यहाँ पर तारीफ करना चाहूंगा, मिलिंद वेटा ने आज वाकई ही तारीफ के काबिल विकेट कीपिंग का नमूना पेश किया। जब अच्छे गेंदबाजों को अच्छे विकेट कीपर, अच्छे फील्डरों का साथ मिलता है, हरीश फिर इनकी तरफ से अगर कंवल 3 विकेट प्राप्त करते हैं तो 500 का नगद इनाम। बड़े फैन से है हरीश बोल कंवल के। 4 गेंदें बची है, जीतने को चाहिए 15 रन। राउंड विकेट, हवा में गेंद है, क्या कहेंगे? 6 रन। उम्दा शॉट, बहुत उम्दा शॉट। डीजे धन्यवाद डीजे। जैसे ही 6 लगा, विराट 11 करावे टीम ने मैच में वापसी की है। 3 गेंदे और 9 रन की आवश्यकता। 3 गेंदे और 9 रन की आवश्यकता। अगर मैच टाई हो जाता है तो सबसे पहले विकेटों को देखा जाएगा। अगर विकेटें बराबर रही तो जिस टीम ने टॉस जीता है उस टीम को विजेता घोषित किया जाएगा। इस बात का ध्यान रखना होगा। दोनों टीमों के कप्तानों से गुजारिश है, मैच टाई हो जाता है तो सबसे पहले विकेटों को देखा जाएगा और विकेटें बराबर रही, जिस टीम ने टॉस जीता उसे विजेता घोषित किया जाएगा। आखिरी 3 गेंदें और जीतने को चाहिए 9 रन। दाइनेस से राउंड विकेट। फिर से शॉट पिच गेंद, उम्दा शॉट, हवा में गेंद है, खिलाड़ी क्या कहेंगे? एक और 6 रन, लंबा 6 रन। डीजे धन्यवाद डीजे। अब 2 गेंदे, जीतने को चाहिए 3 रन। विराट 11 करावे संघ आपला जल्लोष चालू हो गया, परंतु सीमारेषेच्या बाहेरच कुठलाही खेळाडू आतमध्ये जातो पेनल्टी दिली जाईल। विनंती, पेनल्टी दिली जाईल। करावे टीम ने 5 विकेटें गंवाई है, कोबरखेने टीम ने 6 विकेटें गंवाई, 1 विकेट अतिरिक्त गंवाया है कोबरखेने टीम ने। अगर 2 रन भी बना लेती है तो विकेटों के आधार पर मैच जीता जा सकता है। आखिरी 2 गेंदे, देखिए मुकाबला कितना रोमांचक बनता हुआ। आखिरी 2 गेंदे जीतने को चाहिए 3 रन। फिर से राउंड विकेट। इस बार गेंद डॉट निकली है। यहां पर देखिए, इसे कहते हैं क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ। आखिरी गेंद और जीतने को चाहिए 3 रन। आखिरी गेंद और 3 रन। संतोष मात्रे, आप कहां पे हो? देखिए मुकाबला कहां से कहां चला गया। संतोष मात्रे, मुझे लग रहा है मुझे फिर से याद दिलाना पड़ेगा 1998 का वो मुकाबला, भारत बनाम पाकिस्तान, ढाका का बंगबंधु स्टेडियम और ऋषिकेश कालिटकर बायत के बल्लेबाज, और सहयोग की बात बायत के बल्लेबाज क्रीज पर। आखिरी गेंद और 3 रन। वाइटिश मिड विकेट, क्या कहेंगे? और इसी के साथ 2 रन पूरे किए हैं। तीसरे का डिमांड और 3 रन के साथ विराट 11 करावे टीम ने मैच को जीत लिया है। लेकिन बहुत बढ़िया प्रयास, बहुत ही बढ़िया प्रयास। दर्शकों का पूरी तरह से मनोरंजन। फ्रेंड्स इलेवन कोबरखेने, आपने बहुत बढ़िया खेला। तो अगला मुकाबला गाव देवी धारावी बनाम शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे संघ नाणेफेक जिंकलाय। फलंदाजी गोलंदाजी घेतले, फिल्डिंग लावून गेलं लगेच। धन्यवाद डीजे। स्वप्निल नाइक और शंभू नाइक, जिनका नाम लिया जाता है गांव देव धारावी के सबसे कट्टर समर्थक, स्वप्निल मात्रे उर्फ शंभू, इनका